आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही मंत्री जे आहेत ते नाराज होते. यावरून आपल्याला काय वाटतं? नाही, आता इथून असं सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीचे जे प्रमुख जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीचा अपमानच करून हे बाहेर पडले. म्हणजे देवेंद्रजी अजून किती अपमान सहन करायचा स्वतःहून यांचा किती हे सुरू करायचं आहे, म्हणजे किती त्यांना अजून मान देणार. तुमचा अपमानच करायला लागले ते. आणि म्हणून एक आता इथून सुरुवात झालेली आहे ते. हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. आणि त्यामुळे आता मागे पुढे आता त्या ठिकाणी यांची परिस्थिती बिकट होत जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच त्या मंत्र्यांना काही मंत्र्यांना फडणवीस यांनी झापलेलं आहे. कसं बघता याकडे? नाही, आता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बरेचसे चलबिचल सुरू झालेलं आहे. परंतु आणि आता छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत, जे गेलेले त्या शिंदे गटामध्ये, त्यांना सुद्धा वापस घेण्याचं काम त्या ठिकाणी बीजेपीने सुरू केलेलं आहे. आणि बीजेपी हे म्हणतं की आमचा पक्ष सगळ्यात मोठा झाला पाहिजे, म्हणून यांनी ज्यांना घेतलं त्याने, आणि यांचे इतके लोक येऊच नाही, म्हणजे परत त्यांचे महापौरांसाठी भांडण, तर त्यासाठी हा एक प्रयत्न त्यांचा चालू आहे. काय वाटतं या सगळ्या गोष्टीहून एकनाथ शिंदे नाराज? नाराज काय, आता त्यांना ते बाजूलाच करतात आहे. त्यांना हे बाजूलाच करणार आहे ते आता खूप लिमिट संपली त्यांची, भाजपची सुद्धा. हे दिसून येतं, म्हणजे चॅनलद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे आम्हाला दिसून येतं. आम्हाला काय घेणं देणं त्यांचे भांडणं हो किंवा न हो, पण त्यांच्या भांडणाची सुरुवात झालेली आहे. काय वाटतं, युती राहील का? महायुती राहील का तुटेल? महायुती मजबूत राहील का तुटेल त्यामध्ये? हे महायुती आता ते स्वतः एकटे ते राहतील. भाजप एकटे राहणार आता असं दिसतं. ते 29ची तयारी ते सन्माननीय गृहमंत्री बोलले ना त्यांचे, की 29ला आपण एकटेच भाजप येणार, तर ती तयारी आतापासून त्यांनी सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे हे जे गेले त्यांचे लालून चढून करायला, हे आता चुप बसणार. त्यांना एक प्रकारचे ते थप्पड पडल्यासारखं झाले शब्दाची. काय वाटतं, शिंदे यांना सोडून काही मंत्री भाजप सोबत जातील का? शिंदे यांना सोडून मागेच एक 8-9 महिन्यापूर्वी सामंत यांच्या नेतृत्वाखाली 20 आमदार त्या ठिकाणी फुटत होते. त्यानंतर पॅचअप केलं त्यांनी, पण अजूनही त्यांचे खतखत आहे. आणि अशा दृष्टिकोनातून, आणि आता काल जर ज्या पद्धतीने त्यांना दिसून आलं की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आपल्याला कुठलीच निधी देत नाही, मग तिथून तो रोष वाढला आणि शिंदेचे लोक सुद्धा गडबड करायला लागलेले आहे. म्हणून आम्हाला वर्तमानपत्रातून किंवा चॅनलद्वारे दिसतं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे तिथे टिकू शकणार नाही. शिंदे बाहेर पडावं लागेल त्यांना, किंवा बाहेर जावं लागेल त्यांना, हे यांच्या. पण आज हा सगळा जर प्रकार पाहिला तर त्यांचे लोक फोडण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी करायला लागलेत. शिंदे गटातले बरेच लोक त्या ठिकाणी तिकडे चाललेत, आणि म्हणून घेऊन चालले त्यांचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते करतात, परंतु या ठिकाणी हे मोठं युद्ध होणार पुढे, आणि काही होऊ शकतं पुढे, हे स्पष्ट झालं.